झोपण्यापूर्वी या 7 गोष्टी, या 7 चुका करू नका. माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहणार नाही, लक्ष्मी रागवेल. नमस्कार मंडळी, स्वामी कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही दिवसभर खूप मेहनत करता का? सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करता, पैसा कमवता, कुटुंबासाठी झटता, पण तरीही महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही का? घरात पैसा येतो पण टिकत नाही. कधी अचानक मोठा खर्च, कधी एखादी व्यक्ती आजारी पडते, कधी कामे शेवटच्या क्षणी बिघडतात आणि मग मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी इतकी मेहनत करतो तरी माझ्या घरात बरकत का राहत नाही? मंडळी, प्रत्येक गोष्टीमागे चमत्कार असतो असे नाही. अनेक वेळा आपल्या रोजच्या सवयी, आपले विचार, आपले जीवनशैली याचाही आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. भारतीय परंपरेत आणि धार्मिक मान्यतांमध्ये काही अशा सवयी सांगितल्या आहेत ज्या रात्री झोपण्यापूर्वी टाळाव्या. या सवयींचा संबंध केवळ पैशांशी नाही, तर घरातील शांतता, सकारात्मक वातावरण, मानसिक समाधान, शिस्तशी जोडला गेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या 7 चुका आहेत त्या आपण टाळाव्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ तुमच्या एका नामस्मरणाने इतर भक्तांनाही प्रेरणा मिळेल. पहिली चूक म्हणजे रात्री स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणे. मंडळी, भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघराला केवळ जेवण बनवण्याची जागा मानले जात नाही, ते अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते. ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो, स्वच्छता राखली जाते आणि प्रेमाने भोजन तयार केले जाते, त्या घरात समाधान आणि आनंद वाढतो अशी श्रद्धा आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा रात्री उष्टे भांडे तसेच राहतात, गॅस घाण राहतो, ओटा स्वच्छ केला जात नाही, सिंकमध्ये भांड्यांचा ढीग साचलेला असतो. काही लोक म्हणतात उद्या सकाळी करू, पण पारंपरिक मान्यतेनुसार रात्रीची ही अस्वच्छता असे सांगितले जाते. कारण सकाळची सुरुवात स्वच्छ वातावरणापासून झाली की मनही प्रसन्न राहते आणि प्रसन्न मन योग्य निर्णय घेण्यास मदत करते. अनेक ज्येष्ठ लोक सांगतात झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे काढा, ओटा स्वच्छ पुसा, भांडी शक्य असल्यास धुवा, स्वयंपाकघर नीटनेटके ठेवा. यामुळे घरात शिस्त निर्माण होते आणि घरातील प्रत्येक सदस्यालाही सकारात्मक भावना मिळते. लक्षात ठेवा, स्वच्छता ही केवळ धार्मिक गोष्ट नाही, तर ती आरोग्य, शिस्त, आनंद जीवनाचेही गुरुकिल्ली आहे. म्हणून आजपासून झोपण्यापूर्वी एकदा आपल्या स्वयंपाकघराकडे नक्की पहा. फक्त 5 मिनिटांचा हा बदल तुमच्या दैनंदिन जीवनात मोठा फरक घडवेल. दुसरी चूक म्हणजे मंडळी, आपण पहिल्या भागात जसं पहिल्यामध्ये पाहिलं की अस्वच्छता नको असायला हवी, तसंच दुसरी चूक देवघराकडे दुर्लक्ष करणे. मंडळी, प्रत्येक घरात देवघर श्रद्धेचे, विश्वासाचे, सकारात्मकतेचे स्थान मानले जाते. दिवसभर कितीही कामे असली तरी अनेक लोक सकाळ संध्याकाळ देवाचे दर्शन घेतात, पण अनेकदा असे होते की देवघरात सुकलेली फुलं तशीच पडलेली असतात, दिव्याची काजळी साफ केलेली नसते, अगरबत्तीची राख साचलेली असते, पूजेचे साहित्य अस्ताव्यस्ता पडलेले असते. पारंपरिक श्रद्धेनुसार देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवणे शुभ मानले जाते. यामागे एक सुंदर विचार आहे. जेव्हा आपण देवघर स्वच्छ करतो तेव्हा फक्त तिथली जागा स्वच्छ होत नाही, तर आपले मनही शांत राहते. 2 मिनिटं देवासमोर बसल्याने मनातील ताण कमी होतो, दिवसभराचा थकवा हलका वाटतो आणि दुसऱ्या दिवसासाठी नवीन ऊर्जा मिळते. मंडळी, देवाला मोठे नैवेद्य, महागडी पूजा आवश्यक नसते. भावना, श्रद्धा आणि स्वच्छ मन हे सर्वात मोठे पूजन आहे. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी देवघराकडे एकदा प्रेमाने पहा. जर फुले सुकली असतील तर काढा, पूजेचे साहित्य नीट ठेवा आणि फक्त 1 मिनिट डोळे मिटून प्रार्थना करा. हे स्वामी, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम ठेव. अशी मनापासून केलेली प्रार्थना मनाला स्थैर्य देते. तिसरी चूक म्हणजे राग, भांडण आणि कटू शब्द बोलून झोपणे. मंडळी, चूक सर्वात धोकादायक मानली जाते, कारण ती पैशांपेक्षा जास्त नातेसंबंध खराब करते. कितीही मोठे घर असो, कितीही पैसा असो, जर त्या घरात रोज भांडणं होत असतील तर त्या घरातील आनंद हळूहळू कमी होतो. अनेक लोक रात्री रागाच्या भरात बोलतात, कटू शब्द वापरतात आणि नंतर त्याच रागात झोपून जातात. पण मंडळी, शब्द परत घेता येत नाही. एका कठोर वाक्यामुळे माणसाचे मन अनेक
दिवस दुखावले जाऊ शकते. भारतीय संस्कृतीत असे सांगितले जाते, सूर्य मावळण्यापूर्वी किंवा निदान झोपण्यापूर्वी मनातील राग कमी करण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ प्रत्येक वेळी आपणच माघार घ्यावी असा नाही, पण संवाद प्रेमाने करण्याचा प्रयत्न जरूर करा, कारण शांत घरातच आनंद टिकतो. लहान मुलांवरही घरातील वातावरणाचा खोल परिणाम होतो. घरात प्रेम असेल तर मुलांमध्ये चांगले संस्कार वाढतात, ज्येष्ठांचा आदर वाढतो आणि घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहते. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा, झोपण्यापूर्वी कोणावरही राग धरून झोपू नका. शक्य असल्यास माफ करा किंवा ठीक आहे, उद्या शांतपणे बोलू एवढे एक वाक्य बोला. विश्वास ठेवा, हे छोटे शब्द मोठी नाती वाचवतात आणि ज्या घरात प्रेम, आदर, आपुलकी असते ते घरच खरे. आजपासून एक छोटा नियम करा, पर्स नेहमी स्वच्छ ठेवा, नोटांनी घडी करून ठेवा आणि खर्च करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, ही वस्तू खरोखर गरजेची आहे का? हा एक प्रश्न तुमचे अनेक अनावश्यक खर्च वाचवू शकतो. 5वी चूक म्हणजे झोपण्यापूर्वी नकारात्मक विचार करणे. मंडळी, रात्र ही आपल्या शरीराला विश्रांती देण्याची वेळ असते, पण अनेक लोक या वेळेत चिंता, भीती, काळजी यामध्ये अडकून राहतात. कोणीतरी काय बोलले, उद्या काय होईल, पैसे पुरतील का, काम होईल का, असे अनेक विचार मनामध्ये सतत फिरत राहतात. आजकाल तर अनेक झोपण्यापूर्वी मोबाईल तासनतास नकारात्मक बातम्या, भांडणांचे व्हिडिओ, वादग्रस्त गोष्टी पाहत राहतात. यामुळे मन अधिक अस्वस्थ होते, झोप नीट लागत नाही, सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो. मंडळी, आपण झोपण्यापूर्वी जसे विचार करतो तसाच प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी काढा. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे मिटा आणि देवाचं नामस्मरण करा. हळूहळू श्वास घ्या आणि मनात श्रद्धेने 21 वेळा जप करा, श्री स्वामी समर्थ. नामस्मरणामुळे अनेक भक्तांना मानसिक शांतता, सकारात्मकतेचा अनुभव येतो असे सांगितले जाते. त्यानंतर देवाचे आभार माना. आजचा दिवस सुखरूप पार पडला, धन्यवाद बोला. ही छोटी सवय मनात समाधान निर्माण करते. कृतज्ञता माणसाला अधिक सकारात्मक बनवते. छोटा संदेश. मंडळी, पैसा, यश आणि सुख ही फक्त बाहेर मिळणारी गोष्ट नाही, ती आपल्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि वागण्यातही असते. चांगल्या सवयी स्वीकारल्या तर जीवनात हळूहळू सकारात्मक बदल जाणवू शकतात. पुढील भागात आपण 6वी आणि 7वी चूक तसेच शेवटी एक सोपा पारंपरिक उपाय म्हणजे पुढील भाग म्हणजे पुढे बघूया, प्रभावी समारोप जाणून घेणार आहोत. सवयी आणि मानसिक शांततेशी संबंधित आहेत. भाग 4, 6वी आणि 7वी चूक म्हणजे. मंडळी, आतापर्यंत आपण 5 महत्त्वाच्या चुका जाणून घेतल्या. आता जाणून घेऊया शेवटच्या 2 चुका. या 2 सवयी दिसायला साध्या असल्या तरी अनेक धार्मिक परंपरांमध्ये त्यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 6वी चूक म्हणजे कृतज्ञता व्यक्त न करता झोपणे. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही कमी असल्याचे वाटत असते. कोणाला पैशांची चिंता, कोणाला नोकरीची, कोणाला आरोग्याची, तर कोणाला मुलांच्या भविष्याची. या चिंता स्वाभाविक आहे, पण अनेक वेळा आपण देवाने दिलेल्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष करतो. आपल्याकडे घर आहे, कुटुंब आहे, 2 वेळचे अन्न आहे, श्वास घेण्यासाठी निरोगी शरीर आहे, ही देखील मोठी देणगी आहे. मंडळी, ज्यांच्या मनात कृतज्ञता असते त्याच्या मनात समाधान निर्माण होते आणि समाधानी मन योग्य निर्णय घेऊ शकते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं शांत बसा, मनात म्हणा, हे स्वामी, आजचा दिवस सुखरूप पार पडला, जे काही दिले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. विश्वास ठेवा, ही छोटी सवय मन हलके करते, ताण जो असतो तो कमी होतो आणि नवीन दिवसाची सुरुवात आशेने करण्याची ताकद देते. 7वी चूक म्हणजे नामस्मरणाशिवाय दिवस संपवणे. मंडळी, जीवनात कितीही कामे असली, कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी दिवसातील 2 मिनिटं देवासाठी काढणे कठीण नसते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की झोपण्यापूर्वी श्रद्धेने केलेले नामस्मरणाने मन शांत होते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला मोठा जप करण्याची गरज नाही, फक्त श्रद्धेने 21 वेळा, 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ माझ्या कुटुंबावर कृपा करा. इतकी साधी प्रार्थना ही मनाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. एक सोपा
आणि पारंपरिक उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार होते, तर आता जाणून घेऊया एक सोपा उपाय. हा उपाय अनेक भक्त श्रद्धेने करतात. रोज शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी देवघर स्वच्छ करा. एक छोटा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. पूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मनात आपल्या कुटुंबाचं सुख, शांती, आरोग्य, समृद्धीसाठी प्रार्थना. यानंतर एक ग्लास स्वच्छ पाणी देवासमोर ठेवा. सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करा किंवा योग्य प्रकारे वापरा. ही कृती श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केली जाते. लक्षात ठेवा, कोणताही उपाय श्रद्धेपेक्षा मोठा नसतो. फक्त उपाय करून सर्व काही बदलले अशी अपेक्षा न ठेवता मेहनत, प्रामाणिकपणा, चांगल्या सवयी तितक्याच आवश्यक आहेत. आजच्या 7 चुका पुन्हा एकदा. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवणे, देवघराकडे दुर्लक्ष करणे. तिसरं म्हणजे राग आणि कटू शब्द मनात ठेवून झोपणे. चौथा आहे पैशांचा अनादर करणे. 5वं नकारात्मक विचार घेऊन झोपणे. 6वं कृतज्ञता व्यक्त न करणे. 7वं नामस्मरणाशिवाय दिवस संपवणे. आजच्या या चुका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जीवन बदलण्यासाठी नेहमी मोठे चमत्कारच घडावे लागतात असे नाही. कधी कधी छोट्या सवयी, छोटे बदल, श्रद्धेने केलेली छोटी प्रार्थना मनात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. म्हणून आजपासून या 7 सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ लिहा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय, प्रेरणादायी, आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. मी दररोज तुमच्यासाठी श्रद्धा, संस्कार, सकारात्मक विचारांनी भरलेले व्हिडिओ घेऊन येत असते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.